तर रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेंचे पळसपे फाट्यावर जंगी स्वागत. आमदार महेंद्र दळवींकडून फेटा आणि तुरा बांधून सत्कार. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची अचानक तब्येत बिघडली. जालन्याच्या अंतरवाली सराटीत उपचार सुरू. मीरा भाईंदर ते वसई विरार दरम्यानच्या मेट्रो 13 प्रकल्पाला ते 17,725 कोटींच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची मंजुरी. संपूर्ण प्रकल्प ग्रीनफील्ड होणार. 6 महिन्यामध्ये भूमी अधिग्रहण करण्याचे आदेश. पुणे रिंग रोड विस्तारासाठी राज्य मंत्रिमंडळामध्ये 10,502 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मान्यता. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत काम होणार. मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय. परीक्षार्थींना आता 30 मिनिटं अगोदर पोहोचणं बंधनकारक. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांना नियम लागू. बीडच्या शिरूर कासारमध्ये शेतीच्या वादातनं 2 गटात तुंबळ हाणामारीत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. बीडच्या गेवराईमध्ये तलाठी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. अनधिकृत वाळू उपशाकरता मागितली 1,20,000ची लाच. म्हाळस पिंपळगावचे तलाठी विलास मोराळे ताब्यात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचं अभिनेता अजय देवगणने घेतलं दर्शन. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर 20 वर्षांनंतर अजय देवगण त्र्यंबकेश्वरमध्ये. नागरिकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात कोचित येथील दानेश्वर महादेव मंदिरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून स्वागत. परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला. देवखेळ वेबसिरीज नंतर देवखेळ 2 वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. देवखेळ 2 वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित. प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरींच्या प्रमुख भूमिका असलेली थरारक देवखेळ वेबसिरीज जानेवारीमध्ये प्रदर्शित झाली. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी.